नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण सायन्स या विषयाचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो। सायन्स या विषयाचा अभ्यास करत असताना केमिस्ट्री हा घटक आपल्याला 3 मार्कासाठी असतो MPSCच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि 3 क्वेश्चन हे केमिस्ट्रीचे येतात म्हणजे येतात कंपल्सरी, कारण अभ्यासात आपल्याला सिलेबसमध्ये MPSC सिलेबसमध्ये दिलेलंच आहे की केमिस्ट्री, झूलॉजी, बायोलॉजी, हेल्थ अँड हायजीन हे टॉपिक दिलेले आहेत। त्यामध्ये 3 प्रश्न हे कंपल्सरी मित्रांनो केमिस्ट्री टॉपिकवर असतात। 3 प्रश्न असतात। तर त्या अंतर्गत हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो। बघा PIQ हा क्वेश्चन जो आहे मित्रांनो, हा गट क च्या परीक्षेला आलेला आहे 2025 मध्ये झाली 2024चा पेपर आहे मित्रांनो। काशी या मिश्र धातूमध्ये कोणत्या 2 धातूचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कॉपर आणि टिन। ठीक आहे। नंतर हाच प्रश्न मित्रांनो गट ब ला सुद्धा आलेला होता। ब्रांझ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, म्हणजे ब्रांझ हा इंग्लिश शब्द आहे आणि काशी हा मराठी शब्द आहे मित्रांनो। तर यामध्ये कोणते धातूचा समावेश होतो? तर Cu + Sn। त्यांनी ऑप्शनमध्ये दिलं होतं Cu + झिंक, Cu + Pb आणि Cu + निकेल। तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो Cu + Sn हेच आहे। यानंतर तिसरा प्रश्न बघूया मित्रांनो। तिसरी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका 2023 आहे मित्रांनो। यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार झालेला आहे। तर ऑप्शन बघा मित्रांनो, तांबे, जस्त, कथील, तांबे, निकेल, जस्त, तांबे, जस्त आणि तांबे, कथील। तर जर्मन सिल्वर, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर्मन सिल्वर हा प्रश्न आला तर जर्मन सिल्वर म्हणजे कुझनी हा लक्षात ठेवा मित्रांनो। कुझनी CuZn आणि निकेल, कुझनी म्हणजे कुझनी जर्मनीला गेला असं जर लक्षात ठेवलं तरी चालते मित्रांनो। जर्मन सिल्वर म्हणजे CuZn आणि निकेल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचा ऑप्शन, CuZn आणि निकेल, म्हणजे हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो। हे झाले मित्रांनो PIQ। आता याचा डिटेल अभ्यास कसा करायचा आहे ते आपण बघूया मित्रांनो सविस्तर। बघा मी नोट्स काढलेली आहे। अलॉय समिश्रे, व्याख्या काय मित्रांनो समिश्राची? 2 किंवा अधिक धातू अथवा अधातूच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या पदार्थास समिश्रे असे म्हणतात। तर बघा मित्रांनो, 2 किंवा अधिक धातू अथवा अधातूच्या मिश्रणाने तयार होणाऱ्या पदार्थास समिश्रे असे म्हणतात। तर समिश्राचे गुणधर्म कोणते आहेत? तर समिश्राचे पहिले गुणधर्म आहे मित्रांनो, ते विद्युत सुवाहक असतात, नंतर उष्णतेचे सुवाहक असतात, नंतर कठीण व वर्धनीय असतात। हे समिश्राचे गुणधर्म आहेत मित्रांनो। नंतर जे समिश्र आहेत जे एक्झाममध्ये विचारतात ते पूर्णपणे नोट्स काढलेली आहे बघा मित्रांनो, याचे आपण डिटेल ॲनालिसिस करूया। समिश्रे, ब्रांझ आताच विचारलेला होता मित्रांनो गट ब आणि गट क च्या परीक्षेमध्ये, काश्य किंवा कथील म्हटले जाते। याच्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात? तर Cu म्हणजे तांबे हे 80% असते, प्लस Sn म्हणजे कथील किंवा काश्य हे 20% असते, आणि याचा दैनंदिन वापरात काय उपयोग होतो? तर घरगुती भांडी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो। नंतर ब्रास म्हणजे पितळ, हे कशापासून बनलेलं असते? तर Cu + Zn म्हणजे झिंकपासून बनलेलं असते। याच्यात Cuचं प्रमाण 60 ते 80% असते आणि झिंकचं प्रमाण 40 ते 20% असते मित्रांनो। आणि याचा उपयोग काय आहे? ब्रास म्हणजे पितळचा उपयोग काय आहे मित्रांनो? तर घरगुती भांडी, पदके आणि विमान पार्ट्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो। नंतर मित्रांनो हा 2023ला आला होता मित्रांनो प्रिलिम्सला गट ब च्या। जर्मन सिल्वरमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? तर मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला, कुझनी लक्षात ठेवायचं, कुझनी जर्मनीला गेला म्हणजे जर्मन सिल्वर। तर CuZn आणि निकेल हे 3 घटक यामध्ये समाविष्ट होतात। आणि याचा उपयोग काय मित्रांनो? दैनंदिन उपयोग, तर विमानाचे पंख बनवण्यासाठी याचा उपयोग होतो कुझनी म्हणजे जर्मन सिल्वरचा। त्यानंतर आहे चौथा मित्रांनो रोल गोल्ड हे कशापासून बनवले जाते? तर हे कॉपर आणि ॲल्युमिनियमपासून बनवतात मित्रांनो। याचा उपयोग काय आहे रोल गोल्डचा? तर स्वस्त अलंकार बनवण्यासाठी याचा उपयोग होतो। नंतर डच मेटल Cu + झिंक असते मित्रांनो, Cu + Zn। याचा उपयोग काय आहे मित्रांनो डच मेटलचा? तर नकली अलंकार बनवण्यासाठी। विचारात लक्षात ठेवा मित्रांनो, गोल्ड मेटल हे स्वस्त अलंकारासाठी असतं आणि डच मेटल हे नकली अलंकार बनवण्यासाठी असते मित्रांनो। नंतर बेल मेटल हे कशापासून बनवलेलं असते? Cu + Sn पासून बनवले असते, म्हणजे कथिलापासून बनवले असते। आणि बेल मेटलचा उपयोग कशासाठी होतो? तर
मंदिरातील घंटा बनवण्यासाठी याचा उपयोग होतो मित्रांनो. नंतर डेल्टा मेटल. डेल्टा मेटलमध्ये काय काय समाविष्ट असतं तर Cu, Zn आणि Fe म्हणजे लोखंड. आणि याचा उपयोग कशासाठी होतो मित्रांनो, ब्लेड आणि धातू बनवण्यासाठी डेल्टा मेटलचा उपयोग होतो. ओके. नंतर अमलगम. अमलगम म्हणजे हे पाऱ्यापासून बनवलेलं संमिश्र असतं मित्रांनो. पारा आणि कुठलेही संमिश्र एखादे मूलद्रव्य त्यामध्ये ॲड केलं की त्यापासून अमलगम तयार होतं मित्रांनो. म्हणजे पारा आणि एखादे मूलद्रव्य ॲड केलं तर त्याला अमलगम असं म्हटलं जातं. आणि त्याच्यापासून काय त्याचा उपयोग काय दैनंदिन तर सिल्वर कॉपर अमलगम बनवतात. तो दातामध्ये खिंडी पडतात त्यासाठी भरण्यासाठी सिल्वर कॉपर अमलगम असतो. नंतर आहे 9 नंबरचं मित्रांनो ड्युरॅल्युमिन म्हणजे हे हलके ड्युरॅल्युमिन कशाचं बनलेलं असते तर ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम आणि मॅग्नीजचं बनलेलं असते मित्रांनो. याचा उपयोग काय आहे बोट्स, विमानाचे पार्ट्स आणि रेल्वे रूळ बनवण्यासाठी उपयोग होतात मित्रांनो. नंतर आहे रोज मेटल. रोज मेटलचा उपयोग काय आहे तर याचा उपयोग मित्रांनो ऑटोमोबाईल फ्यूज बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि याच्यामध्ये कोणकोणतं काय समाविष्ट असतं तर बिस्मथ समाविष्ट असतं, Pb म्हणजे शिसा असतं आणि Sn म्हणजे कथिल असतं. नंतर समोर बघा मित्रांनो मूज मेटल हे नाणी बनवण्यासाठी उपयोग असतात मित्रांनो. आणि यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात तर Cu + Zn हे घटक समाविष्ट असतात. नंतर बघा मित्रांनो स्टेनलेस स्टीलचं हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जातं आहे. Fe क्रोमियम आणि निकेल आणि कार्बनचं बनलेलं असतं मित्रांनो. घरगुती भांडी व शस्त्रक्रियेसाठी साधने जी बनवतात म्हणजे सर्जरी टूल्स जी असतात मित्रांनो त्यासाठी हे स्टेनलेस स्टीलचा उपयोग होतो. नंतर निकेल स्टीलमध्ये काय असतं Fe आणि निकेल असतं मित्रांनो. विद्युतधारा व वाहन उद्योगातील सुटी भाग बनवण्यासाठी असतं. नंतर गन मेटलचा उपयोग गन मेटलमध्ये काय काय समाविष्ट असतं मित्रांनो तर Cu, Sn, Zn आणि Pb हे गन मेटलमध्ये समाविष्ट असतात. आणि याचा उपयोग बंदुकीच्या नळ्या, गिअर्स व बेरिंग्स बनवण्यासाठी होतो. नंतर मोनल मेटलचा उपयोग मित्रांनो एक क्षरणविरोधी कंटेनरसाठी होतो. आणि याच्यामध्ये काय काय समाविष्ट असतं Cu + निकेल हे मोनल मेटलमध्ये समाविष्ट असतं. नंतर ॲल्युमिनियम ब्रांझमध्ये काय समाविष्ट असतं मित्रांनो तर कॉपर, ॲल्युमिनियम, Fe म्हणजे लोखंड आणि Sn म्हणजे कथिल काश्य हे समाविष्ट असते या मित्रांनो. आणि ॲल्युमिनियम ब्रॉन्झ हे कशासाठी उपयोगी असतं तर विमानाची बेरिंग व लँडिंग गिअर्स बनवण्यासाठी असतं मित्रांनो. नंतर मॅग्नेलियम हा धातू मित्रांनो हे संमिश्र ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम यापासून बनवलेलं जातं मित्रांनो. आणि यासाठी याचा उपयोग काय आहे तर वजनाची हलकी साधने व विमानाच्या हलक्या फ्रेम बनवण्यासाठी याचा उपयोग होतो मित्रांनो. आणि कॉन्स्टंट टन याचं हे कशापासून बनवतात Cu आणि निकेलपासून बनवतात. तापमान मोजण्यासाठी व थर्मोकल्स बनवण्यासाठी याचा उपयोग थर्मोकल्स बनवण्यासाठी याचा उपयोग होतो मित्रांनो. म्हणजे जे काही तापमाप्या वगैरे असतात त्या बनवण्यासाठी उपयोग होतो मोठमोठ्याला. आणि सोल्डर हा धातूसुद्धा प्रश्नपत्रिकेत विचारला जातो मित्रांनो. Pb आणि Sn हे संमिश्र यामध्ये घटक असतात मित्रांनो. हे संमिश्राचे घटक असतात. आणि याचा उपयोग काय मित्रांनो विद्युत तारा जोडण्यासाठी याचा उपयोग होतो सोल्डरचा. आणि टाईप मेटल्स आहे याचा उपयोग मित्रांनो Sn, Pb याच्यामध्ये घटक आहेत मित्रांनो Sn, Pb आणि Sb याचा उपयोग मित्रांनो प्रिंटिंगसाठी अक्षराचे साचे बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो ही नोट्स आहे मी छान काढलेली आहे. हे तुम्ही सविस्तर अभ्यासा, नोट्स काढा आणि परीक्षेतला 1 मार्क्स गमावू नका. यावर हमखास 100% प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. एक वेळ पूर्ण बघून घ्या मित्रांनो आणि नोट्स काढा आणि 1 मार्क्स जाऊ देऊ नका. ओके, थँक्यू.